आता बातमी आहे मंत्री गणेश नाईक यांच्या एका वक्तव्यासंदर्भातली। ठाणे जिल्ह्यामधला खरा इतिहास सांगितला जात नाही असं म्हटलेलं होतं गणेश नाईक यांनी। एका कार्यक्रमामध्ये त्यांनी हे वक्तव्य केलेलं आणि त्याच्यानंतर एकनाथ शिंदेनाच हा एक प्रकारे टोला असल्याचं म्हटलं जात होतं, ज्याला आता शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी उत्तर दिलं। पालघरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते उदयबंधू पाटील यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित कार्यक्रमामध्ये गणेश नाईक बोलत होते। ठाणे जिल्ह्यातला शिवसेनेचा इतिहास पूर्णपणे खरा सांगितला जात नाही असं त्यांनी म्हटलेलं होतं। नाईकांच्या वक्तव्यानंतर शिवसेना नेत्यांनीही याला जोरदार प्रत्युत्तर दिलंय। ठाणे जिल्ह्याचा शिवसेनेचा इतिहास सांगायचा झाला तर पहिले जिल्हा प्रमुख मोदा जोशी, नंतर सतीश प्रधान, नंतर शाबीर शेख, नंतर मी, माझ्यानंतर आनंद दिघे, नंतर बरेच झाले। आता मी काय दुसऱ्या बरेच झालेल्या लोकांची नावाची मालिका सांगत नाही। आता राजन विचारे आलेत, खरा इतिहास सांगितला जातो का राजन? खरं सांग ना जरा। नाही, ठाणे जिल्ह्याचा इतिहास जो सांगितला जातो तो खरा इतिहास आहे का? नाही। ठाण्यामध्ये आजच आम्ही अद्ययावत रुग्णवाहिका कार्डियक ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केलेली आहे। कदाचित नवी मुंबईत गरज वाटली तर आम्ही तात्काळ नवी मुंबईकरता आम्ही पाठवू। ठाणे महानगरपालिकेचा ठाण्याचा जो शिवसेनेचा इतिहास आहे त्या इतिहासाने नायकांचा पराभव केलेला आहे हे सुद्धा त्यांनी विसरू नये। एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करण्या एवढे ते काही मोठे नाहीत। माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतःचं कर्तृत्व हे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राला दाखवून दिलेलं आहे की 3.5 वर्षापूर्वी एकनाथ शिंदे साहेबांनी 50 लोकांच्या समेत उठाव केला। याची चर्चा जर ते करत असतील तर त्यांच्या आजूबाजूचे लोक कोण कोण कुठच्या पक्षात आहेत आणि कुठच्या पक्षातनं ते आलेले आहेत याचा देखील अभ्यास त्यांनी केला पाहिजे। मी अनेक वेळा सांगितलं की गणेश नाईक हे सिनियर मंत्री आहेत, आम्हाला त्यांच्याबद्दल आदर आहे, परंतु याचा अर्थ स्वतःचा TRP वाढवण्यासाठी त्यांनी सारखी एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करू नये। शेवटी आमचा शाखा प्रमुख देखील नवी मुंबईचा त्यांच्यावर टीका करू शकतो। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।